अरे कुत्र्या तुला लाज वाटली पाहिजे. कुशाल मला म्हणतोय की आव्याची गाडी न्यायला योग्य कारणीभूत आहे. कशावर मी कारणीभूत आहे? ह्यो मला म्हणतोय थोबाडीच का. तुम्हाला सांगते की आव्याची गाडी भाऊ बहिणीनं वडून नेलेली आहे. त्याची गाडी वडून तोडून म्हणजे काय दारात वडून तोडून तिला नेलेलं नाही. काय झालं, मी मेंदूची पेशंट आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. माझा मेंदू कधी पण हालतो, जीप सुकती हो का, आहे का. श्वास माझा कधी पण आधी मध्ये बंद पडतो या, म्हणजे आधी मध्ये नाही, कंटिन्यूली बंद पडतोय माझा श्वास. तर भावा बहिणीनो निम्या रात्रीचं मला पळावलं. तर हो का, मला जास्त बोलायचं नाही. मसुबावाने खात बसला. त्याला म्हणलं की राजा मला दवाखान्यात नाही. तर मला दवाखान्यात तुम्हाला सांगते आला नाही. बॉम्बलाचं कालवण आणि बाजरीची भाकर केलेली खात बसली. ह्यो आहे का ह्यो, ही का ह्यो बसल्याला. तर ह्यानं तुम्हाला सांगते, ह्याला मला घेऊन जा. तर ही आणि ती पृथ्वी आणि ही तुम्हाला सांगते मला दवाखान्यात घेऊन गेली. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर ना त्या रात्री आम्ही दवाखाना केला. दुसऱ्या दिवशी आम्ही पवार मॅडम कडे गेलो. डोक्याच्या गोळ्या घेतल्या. ती काय टुंग वाजते ती बंद कर, मला डिस्टर्ब करते बोलायला. हो मी इडीच झाली या, मी इडीच झाली. मी म्हणलंच नाही मी शहाणी आहे म्हणून. तुला शहाण आहेच ना. हा तीच म्हणलं तुला आणि दुसऱ्याची नकल करू नकोच. माझं दुखणं तुला येऊ नये ही परमेश्वराला उलट मी प्रार्थना करते. कारण की ही दुखणं आहे ना, मी कशी बशी भुगते ही माझ्या जीवनाला माहिती आहे भाऊ बहिणींनो. दुसऱ्या दिवशी मी पवार मॅडमच्या इथं ट्रीटमेंटला गेली. मी तिथं गोळ्या घेतल्या. परत वाबळे हॉस्पिटलला गोळ्या घ्यायसाठी थांबलो. तर तिथं तुम्हाला सांगते धप्पा टाकला गाडीवरती. ती असतात ना फायनान्सवाली तसली ठेवलेली. कारण की फायनान्सवाल्यांना आहेत का नाही कुणी भेट नाही म्हणून 4-2 जण तसली ठेवलेली असतात तसली पैलवानासारखी लोक. मग ती आली. ती आल्यानंतर ना हे आव्याच्या गाडीपाशी थांबली. मग मी म्हणलं कोण हाय, कोण हाय र, कोण हाय. तरी पण ती बाबा कसं करतोय की ओ ताई भांडायला काय तुम्ही बघू नका, आम्ही काय भांडणं करायचं नाही, आम्हाला गाडी न्यायच्यात. म्हणलं बरं ठीक आहे चालतंय. मग आता त्यानं काय केलं, चांगला हिरोवानी चष्मा बिस्मा लावून मोहरा बसला. ह्याला पाठीमागं बसवलं, फोटो काढला आणि परत काय म्हणला की अपडेट करायची गाडी आम्हाला. आणि अपडेट करायसाठी तुम्हाला सांगते ती घेऊन गेला तिकडं कुठं गुदामाकडं. आता गुदामाकडे घेऊन गेल्या ह्याला बसवून घेऊन गेलता. तर माझ्या म्हणे कसं बाया ह्याला मारतेली हानमार करतेले म्हणून आम्ही पण गेलो आपलं महाग. तर भावा बहिणीनं गाडी नेली. ह्यात माझी काय चुकी तुम्ही सांगा. डाऊन 25,000 रुपये भरून महिन्याला हप्ता जात्यात. मग कुणाला तरी विचार येईल का की ही गाडी ओढून नेतेली म्हणून. हप्ता तर जाते महिन्याला. मग ह्या रताळ्यानं काय केलं, ह्यो जे रताळा आहे ना, ह्या रताळ्यानं काय केलं तुम्ही मला सांगा. की ह्यो जे म्हणतोय का ना एवढं हा का, मला जास्त बोल की दम लागतोय भावा बहिणींना. लगेच डोकं माझं दुखतंय. हो डोकं दुखतं माझं लगेच. बारका होता का, म्हणजे तू काय बारका होता का, तू बारका होता का. आणि म्हणजे आम्ही काय नंबर प्लेट काढून गाडी वापरायची, काय संबंध आमचा. नाही माझा प्रश्न काय माहितीये का, माझा वैयक्तिक प्रश्न, गाडीचा हप्ता जाते तर डाऊन पेमेंट आपण शोरूम मधनं गाडी घेतली, मग आपण काय चोरून गाडी आणली होती का. तुझं सांगायचं काम होतं की बाबा हप्ता काय ह्याचं जाईना तर या तुम्ही गाडी घरीच लावून ठेवा. ज्या टायमाला आपली तर दारात येते त्या टायमाला आपण त्यांना बोलू. काम कोणाचं होतं ते, त्याच्या नाव गाडीच होतं का नाही. मग हे कसं काय मला कसं काय तू कारणीभूत म्हणतो कोणती ग. त्यांचं बी तोड हाणीन सणा तुझं बी हाणीन. हिच्या ओ होय व इकडे यावं बाहेर या. आव्याच्या गाडीवर तुम्ही दोघं होता बरोबर आहे का, आणि पृथ्वी आणि मी होतो बरोबर आहे का. मला काय 2 व्हीलर चालवा येते वय, मला चक्राने येत होती कुठला चौका. अरे ह्यांना अरे एखाद्या वाळ घेऊ नका र, कुठं फॅटचा र एवढा आती. आती तिथं माती असते र गरीबारो, एवढा आकृत करून माणसाने आती केल्यावर त्याची फेड होतीच आते. मग ती कुणी का असा ना, बजाज फायनान्स वाला असू नाहीतर कुठला कोण असा ना गाडीवाला, त्यांना आते नाही करायचा. कोण आहे तो आम्ही 4 जणच. मग 3 जण कुठली गाडी काय ह्यो आला होता बसायला तो वडून नेणारा. ह्याच्यावर बी आळ घेतला, साहेबाला फोन केला, साहेबाला फोन, त्याला न्यायचीच होती गाडी. म्हणलं थांबा तिथं, म्हणलं फोन करतो त्या मॅडमला. तर मला फोन बी म्हणला करू नका तुम्ही, शहाणं करू नका कोणाला. परत त्याला माझं तुम्हाला सांगतोय फोन केला. पण तू आम्हाला काय सांगतोय, तू माझ्यावर कसं काय आळ घेतोय. तुझ्यामुळेच गेली, माझ्यामुळे गेली म्हणजे दवाखान्यात किती मिनिटापूर्वी फोन करून सांगितलं होतं. विचार बरं त्याला किती गाडी ओढून नेल्यावर म्हणतोय तू, गाडी ओढून नेली जर काही काय म्हणतो ते काय म्हणतो तू त्याच्या नंबर पडते त्याच्यात ठेवतो काढून. जर का गाडी तर
कुठं गाडी नंतर अडवली कुठं जाणार? झापलं कुठल्या माझा ए तुलाही बोलू नकोच त्यांना नाही ए पण माझं काय म्हणणं आहे माहितीये का काय नंबर प्लेट काढायची कशासाठी काढायची तू महिन्याला हप्ता देत होता का नाही ह्यानं काय केलं ह्यानं तुम्हाला सांगते ह्यानं पैसे उडवल्यात ह्या राजानं काय नाही उडावलं. तुमच्या मस्तीने गेली. ह्या राजानं तुम्हाला सांगते पैसे उडवल्यात माझं तुम्ही credit खराब केलं. आणि क्रेडिट तुझं आधीच खराब झालंय हा, कसं झालं? म्हणून दिलं कुणाचं नाही. चांगलं ठेवलं ह्यानं म्हणून आ- दिलं हो का नाही. ह्यानं आईचं क्रेडिट खराब केलं हो, ह्यानं बायकोचं क्रेडिट खराब हो, केलंय त्यांच्यावर 5-5 लाख लोन दिलं. ह्यानं स्वतःचं क्रेडिट खराब मागे केलंय बांधली आहे. आणि ह्यानं क्रेडिट कुणाचं ठेवलंय पहिले. मला मी हिशोब लावणार भावा बहिणीनं हा, हा. जाऊ दे. हिशोब लावणार ना ह्याची पित्र बी पाण्यावर घालणार जा. हा. जा. ती गाडी तू इथं आणून द्यायची तिकडं तू घांडरा आता मी मस्त तुम्हाला सांगते ह्याला आहे ना चालायला ठेवणार मी कुठे बी ऊसतोड करायला ठेवणार तुम्हाला सांगते इटभट्टीव ठेवणार मी आता आहे का नाही ह्याला फक्त काय म्हणलंय तुझ्या गाडीवर मला महाग बसव आणि गार कुठं मोठं मालक आहेत का नाही तिथं मला नेऊन बसव तुला चालणं ठेवते म्हणलं मी हा बस झाली तुझी नाटकं लय झाला लाड पहिला हप्ता कट होऊन गेल्या ह्याचं काम होतं सांगायचं आत्या बघायला हा आणायचे का नाही आणायचे का काय करायचं हा? म्हणजे सांगू मला. भावा बहिणींनो मला सांगा 4 हप्ता बाऊस ऐका पहिला हप्ता गेला नाही पहिला हप्ता आपला कट होऊन गेलाय मग हप्ता ह्याच्या खात्यावरनं जातोय मग सांगायचं काम कोणाचं होतं व आव्या तू काय हप्ता टाकू नको हप्ता कट होऊन जाते तर ह्याचं म्हणायचं काम होतं का नव्हतं कसं सांगायचं ऐकण्यासाठी बहाणा कसं का तुम्हाला? का बरं मला सांगायचं ते ऐकतच नाही कधी. मला त्याला म्हणून सांगायचंच नाही. मग तो हप्ता कसं काय घेतला आता होता जी 4-4, 5-5 जण म्हणजे- घेऊन जात होती का नाही? ए थांब अकाउंट पैसे टाकायचं कुणाच्या वहिनीचं अकाउंट पैसे टाकायचं हा मग ए थांब ए थांब हे पैसे तू इथं तू जायचं- बोलण्यात लगेच गावतो थांब हा, हा, हा. तू काय म्हणला माणूस सांगण्याच्या ह्यात नसतं सांगितलं तर माणूस ऐकत नाही बरोबर का मग तू पैसा कुठला घेत होता कुठलं? हप्त्याचं हप्त्याचे पैसे घेतल्यावर मग हप्ताच कुठं होऊन गेला? एक तार म्हणजे 1 तारखेची रात आली का नाही 1 तारीखची रात हप्ता द्या हप्ता द्या कुठनं घेत होता तू हप्ता कशाच घेत होता माझ्या आईला मग तुझीच आईसला घेतले तू आईस तुझ्या आईस थांब ग ह्याचं आहे ना गेलं ग हे ना ह्यानं ए लाकूड दे रे. माझ्या नगर नाही तळक्याला बाटली फोडून ए तू आहे ना एक तर करायची ती करायची सगळी नाटकं केली ती बरं का तू हा तळक्याला बाटली फोडून एक तर तुम्ही माझं सर, वाटलं सर सर टाकली लोकांचं खाऊन कधी कुणाचं धुलं होत नसतं कळलं का भोळ्या सोळ्याचं तेच म्हणलं काय राहिलं तुझ्या देऊ का तुला चिल्ल यांना मी लय वेळा सांगितलं होतं स्वतःच्या नावावर गाडी घेऊन देऊ नका आता भोगा हो हे तर महाग बसून गेलेली आणि आलं तुमच्यावर आता भोगा खाल्लं की गुपुले मांजरवानी बसून मला बोलायचं नाही काय ए बोलायचं नाही मग मला बी तसलं बोलायचं नाही मला बोलती तुम्हाला हा मग हप्त्याचं पैसे गेलं कुठं ती आणि तुमचं काय? हा ऊसतोडीच उचल की ऊसतोडी उचल की तू का बाऊसमध्ये हप्ता गेलं म्हणून बाऊस मध्ये दाखव की मला कुठं कुठं बाऊस गेलं ते मला दाखव चल दाखवा की आम्ही कुठं खरं मला दाखव चल ए बाई तू ए बाळा त्याचा मोबाईल घरा आम्ही पैसे किती पाठवले दाखवते मी लगेच भाऊ बहिणीनं ऑनलाईन इथं लाईव्हलाच लगेच ए आण मोबाईल तुझा चल. पाठवले ते आण की हप्ते किती पाठवले तुला लगेच दाखवते मी ए आण मोबाईल आवे मोबाईल घे चल काढती हप्ता पाठवलेला आहे. बायकोच्या नावाचं खातं काढ ती हे आव्या काढ रे तुझं फोन पे हिस्ट्री चल माझी बी फोन पे हिस्ट्री काय दाखवते लगेच अरे येड नाही हा काढ चल आणखी मोबाईल आणखी तुझा मोबाईल आण चल तुझा ह्याच्या मोबाईल मध्ये आहे. आम्ही कुठनं बी पाठवले ते तुला हप्त कुठलं बी कसं पाठवतात तुझ्या मोबाईल सगळी हिस्ट्री आहे मी तुला दाखवते चल तुझी अरे गाडी खाली अंधार नसतो ना ज्याच्या ते लगेच कांदेसनं मोबाईल आणून दाखवला असता कळलं का सगळं आमचं नुसती फुकाची गाडी घेऊन हिंड काय तुमचं घेऊन हे? तेच म्हणलं कुठं बी माल कुठं मी आणि हे म्हणलं ही गाडी एक तुझी गाडी एक आणि म्हणलं सोडून तर तो सगळं राज ठेवतो राज रहस्य ठेवतो रहस्य तवा बी काय म्हणलं माहितीये का गाडी कुठं घेऊन जाऊ नका रे रातची अंधारची मग कुठं म्हणतोय का तुमची गाडी ओढवून नेणार आहे ती म्हणून सांगितलं नाही त्यानं गाडी ओढवून नेणार आहे ती पण ह्याला माहिती होतं गाडी ओढवून नेणार आहे ती ए, आता म्हणलं झालं करून माझ्या तिकडं मला झालं. परत काय म्हणलं की ही गाडी एक बर का तर कसं करतोय माहितीये का म्हणतो की अगं ती गाडी नाही ती घ्यायची आता त्याला जॉईन दिलेलं आहे मी त्या गाडीवाल्याला फोन केला तर गाडीवाला काय म्हणतोय ती म्हातारी झाली आता गाडी 15 वर्ष होऊन गेलं चालते कसं काय म्हणा म्हातारी साडी नाही मग आता ही म्हातारी झाली ही काय चालत नाही काय चालते. आणि मग तू म्हातारी झाली चालते ना तू ती चालणार ती.
त्या अजून ती नव्यापेक्षा तर लय भारी आहे. थोबाड तोंड इचकं. आमच्या गाडीचा आहे सुद्धा गळत नाही त्याला अजिबात नाही गळत. पटापटा. त्याचा आयल नाही गळत अजिबात. त्याच्यामुळे चाललंय तर एवढं हो. आता मला ते आता बाई. आणायचीच नाही. आता का बाया बरं मी काय म्हणतोय काय म्हणतोय तू हा गाडीत नेले माझं पैसे घ्यायला हो पैसे कोणा भरला समजा पैसे हो आव्याला भरले तर मी साक्ष गाडी छाट मारा गेली जाऊ दे गाडी शट मार घालवायचे ना अरे पैसे तर भरले ते ह्याला भावा बहिणींनो तुम्ही ऐका आता माझं कसं आहे माहितीये का व्यवहाराने मी असती मी काय म्हणलं आव्याला डाऊन काय पेमेंट केलं रे? ए थांबे काय केलं? ए चोंबडी आहे क्रेडिट माझं खराब ते झालं. मला काय माहिती नाही क्रेडिटच की करते, हप्ता क्रेडिट. भरायचा तू. हप्ता भरला तर मी 52 झालं त्याला माहिती ए मला काम करायला लागला थांबा मी महत्वाचा विषय हप्ता बोलणार भरला महत्वाचा हो, ए! मला शिकवू नको की कशी आणायची काय आणायची बरोबर फक्त हात नव्हतं. कुठल्याच गाडीला लावायचा नाही हा आणि कुणीच लावायची नाही इथं आणून लावली का नाही तू सुद्धा खात लावायचा नाही ती आण तुम्ही तू आणूनच द्यायची इथं गाडी हा इथं आणणार मी तू आणून द्यायची. गाडीला हात फक्त लावायचा आ, तू सुद्धा नाही. लावायचा तिला नाही बी नाही. तू पण लावायचा नाही गाडीत लावून टाक. चल. तू बी लावायचा नाही नाही लावत. हा त्याची मालकीने मी आहे हा, इथं. ते बघ तू काय हा. करायचं ते. ते नेलाव कसा तू करायचा. हप्ता भरलाच डाऊन पेमेंट भरला तू हप्ता भरला तर भाऊ बहिणी मी इमानदारीने काय म्हणते ह्यानं हप्ता भरला का नाही लोकांच्या असं नरड्याची घास घालायचा ना लोकांच्या तर मी काय म्हणलं ह्याला टाकल्याला म्हणलं 50,000 रुपये गोळा कर आणि सेटलमेंट करून तुला गाडी राहू दे ती ह्याला जर ह्या चोंबड्यानं जर एक शब्द बोला तर त्याला मी हाय म्हणलं ते तुला राहू दे त्याचं ते कष्ट करून हाय ना परत ज्या अंगात जिद्द असती जो माणूस आहे ना कष्टाने परत कुठे बी उभा राहत असतो तर म्हणलं हे आहे का नाही घेईल आणि ह्या चोंबड्याला मी काय म्हणलं ह्या टाकल्याला म्हणलं की तू आणते गाडी आणायची कशी वापरायची ती मी लावून टाकेल मला हाय एक फिरायला तो लावून टाकायचं का इथं पण तू इथं लावून अडचण करू नको माझी शिर्डी इथं आहे कुठं इथं मग कुठं नाही माझ्याकडे लय आहे, इथं लावेन हा? घरात घालीन एका कोपऱ्यात इथं माझी 2 बोकडं एक पाट माझी शिर्डी आहे इथं कुठे लावून ठेवणार माझं मी मालक ती जाय म्हणलं मी मेहंदी बिल की दोन्ही बी माझं काय आ, तू का दोन काय हिडावचे हा? 2 काय हिडावचे गाड्या माझ्या म्हणले आता चुमडेला सांगा मध्ये मध्ये बोलू नको म्हणा कोणाला त्या चुमडेला तुझ्या ती काय बोलली तुला हा तीच मग ती काय म्हणते घरातलं सामान बाहेर काढायचं काय मग हप्ता खाल्ला मला म्हणायचं. हप्ता खाल्ल्या तुम्ही मी साक्ष पुराव्याला हप्ता तुम्हीच खाल्ल्या तर एवढा जी टमाटामा बोलतोय ना हा. हिरो सारखं घेऊन जाऊ. घेणार सा गाडी मला नवीन बोलायला काढणार नसतंय. ठीक मला आहे. अजिबात बघू बोलायला किती लागायचं चार नाही. लागतात आहे घ्यायला तेवढं मी बघू. बोलणार हप्ता एक महिन्यामध्ये घेणार आहे घराची आणत ना अंडी मटण दारू अंडी मटण कुठं येत गाडी होतं अशी घेणार आहे त्या अपेक्षा मी ठेवतो तुझ्याकडं अजून सुद्धा 17.5 म्हणजे 14,000 रुपये 14,000 भाऊ बहिणीनं गेलं 14 थोडं सोडं नाही तिला नील केल्यावर काय जरा या दिली का वडा या दिली का वडा आल्यावर नाही बाई, दगडाच्या गोट्या त्यांच्या दगडात ईड आहे म्हणून मी दगड घालणार त्यांच्या Direct टोकऱ्यात office ला जाणार आहे मी पुण्याला आणि पुण्याहून समजी सेटलमेंट करून येणार आहे ती. पुण्याला निघाला सेटलमेंट करायला ऑफिसला जाऊन दे, बाकी? मी युनिव्हर्सिटी घेऊन येणार. रताळे घ्या हा. नको केला अगं तुला काय सांगायचंय टरबूज खायला पोट दिल्यावानी माणसाला एवढी मोठी गाडी हा टरबूजाला म्हणलं खा टरबुजावाने खा तुडून खायचे कचा 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 तुडून खा म्हणलं त्याला आणि आता ज्याला बसून हिंडवत म्हणलं ती नाही बरं म्हणणार हा? ती का देतेली हा? ती का देतेली काय खिळखिळा करून टाकला की तिला सत्याला. तर भावा बहिणींनो मला ही व्हिडिओ काढायचा नव्हता खास अहो, त्याचा ए विषय नाही. मला ही व्हिडिओ काढायचा नव्हता पण तुम्हाला सांगते ही व्हिडिओ काढाय का ह्या टाकल्यानं मला मजबूर केलंय ह्या मला कसं काय म्हणला की त्या कारणीभूत तू आहे म्हणून म्हणला का नाही मला मग मी कारणीभूत आहे का त्या गाडीला न्यायला आम्हाला माहिती आहे का हे हप्ता भरतोय का नाही भरत धरून तर मी म्हणत आहे. मग तुमचं सांगायचं काम होतं ना. सांगितलं होतं मी. हा, मग काय सांगितलं होतं तू ए तू काय सांगितलं होतं रे ए थांब रे बोलू नका म्हणून. विसर की त्याला. ए, गाडी घ्यायला वय चल, चल. तो गाडी काय घ्यायला. गाडी गेल्या म्हणते ए बैलला का या बाबा असू दे, बैल असू दे. बैल. काय सांगितलं बैलाला होतं तू सांगितलेलं आहे. तेच म्हणलं आणि तू उतरलो नको तुझा विषय माझा संपलेला आहे मालक का मी तीच आहे मालक मी आहे ना आणायची नाही आणायची तू आहे ना समजा हप्ता तिथं भरलं की मी भरलं ना दुसरा जा आता हप्ता 50,000 देऊन आण. आता मी काय आणू गाडी? 50,000 देऊन आण. माझी गाडी तिथे गेली तुझी म्हणून नको. अहो, काही अशी भांडणं होती ते घरात तुझी आहे का? गाडी म्हणून होती तुला नाही तर फोन येते मला येते तर तू मग हप्ता ही ताबडतोब करूपर्यंत भरला हप्ता गाडीचा तिथला हप्ता तिथला हप्ता माझ्याकडे गेलं तिथला हप्ता खर्च झाला नाही तर कसं काय नाही केलं हप्ता गाडीचं माझ्या पैसे घेतला हप्ता रुपये घेतला जा जाऊन ते विचार साहेबाला कसा गेला नाही पळ. मग हे मॅटर असं झालेलं आहे भावा बहिणीनं गाडीचा मग आता आहे ना 50,000 भरून सेटलमेंट करायची गाडीची